मध्ये मन लागलेली किचन मध्ये. तर आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी. चला तर आता कोथिंबीर आपण निवडून घेऊया. छान असे लांब लांब काड्या घ्यायच्या, छान टेस्ट होतात वड्या. आता आपली कोथिंबीर निवडून अशी बारीक कट करून घेतलेली मी. आपल्याला स्वच्छ धुवून घेऊया. तर आता आपली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य. तर इथं मी 2 लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत. 1 चमचा पांढरा तीळ, मीठ टेस्ट अनुसार, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरं, 10 ते 12 मिरच्या घेतलेले आहेत, 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. तर आता हे सगळं मी आलं, लसूण, जिरं आणि मिरची मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर 1 वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा हळद, मीठ आणि ठेचा. आता हे आपण असं मिक्स करून घेऊया. तर आता हे बटर आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता एका ताटाला तेल लावून त्याच्यात मी काढून घेणार आहे. इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, ताटाला लावून घेते. तर आता हे बटर आहे ते मी ताटात काढून घेते. ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. इथं असं व्यवस्थित पसरून घेते मी. सगळं असं नीट व्यवस्थित करायचं आहे हाताने. आता याच्यावर मी पांढरे तीळ असे टाकून घेणार आहे. तीळ आहेत तर ऑप्शनला आहेत, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर नका टाकू. पण तीळ टाकल्याने असे छान खमंग वडी होती. तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर आता 20 मिनिटं झालेलं आहेत आणि आपल्या वड्या तर बघू शकता चाकू असा छान क्लीन येतो. आपल्या वड्या शिजलेल्या आहेत त्या. आणि बेटर पातळ वगैरे झालं तर जास्त वेळ लागू शकतो. इथं मला 20 मिनिटं लागलेले आहेत. आता आपण थंड करून कट करून घेऊया. तर आता आपलं ताट थंड झालेलं आहे. इथं मी पहिला कडा मोकळा करून घेते, म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जातं. तर छान अशा चौकोनी आकारात मी कट करून घेणार आहे. तर बघू शकता आपल्या वड्या किती छान अशा फुगलेल्या आहेत त्या आणि मस्त झाल्या त्या. तर आता कट करून घेईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल छान गरम होईल. तर तेल आता आपलं छान तापलेलं आहे. आता आपण वड्या फ्राय करून घेऊया. तर मी आता वड्या फ्राय करायला टाकलेल्या आहेत त्या. वड्या आधी उकळून घेतल्यामुळे कच्चा राहण्याचं काही हे नसतं, त्याच्यामुळे असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. बारीक गॅसवर वगैरे करायचं नाही फ्राय, फुल गॅसवरच फ्राय करून घ्यायचं. तर बघू शकता आपल्या वड्या अशा छान गोल्डन कलरवर आलेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. तर बघू शकता आपल्या वड्या छान अशा खमंग झालेल्या आहेत त्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघू शकता छान अशा खमंग कुरकुरीत झालेल्या आहेत.